महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आली आहे। पीक विमा आता जमा होण्यात सुरुवात झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर निघताना एका शेतकऱ्यांशी त्यांची भेट झाली। आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी बैठक घेतली होती। हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री साहेबांकडून जी घोषणा झाली त्या घोषणेमध्ये प्रत्यक्ष सांगण्यामध्ये आले आहे, आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यात सुरुवात झाली आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमचे नाव एकदा यादीमध्ये आहे की नाही हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यात अगदी निधी जमा होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, हेक्टरी किती मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, ते देखील व्हिडिओच्या पुढे आपण पाहणारच आहोत की नेमकं प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी रक्कम किती जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं, एवढ्या दिवस इतके महिने झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विमा का जमा झाला नाही असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पीक विमा आतापर्यंत भेटला नसेल तर आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती आता देण्यात आली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक काम करावं लागेल, ते काम केल्याच्या नंतर तुमच्या खात्यात निधी आता जमा होणार। ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आता दिली आहे। आता यादी जाहीर झाली आहे, यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच एकदा चेक करून घ्या। जर नाव असेल यादीमध्ये तर अगदी आजच तुमच्या खात्यामध्ये अगदी 24 तासाच्या आतमध्ये पीक विमा तुम्हाला मिळत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। केंद्र सरकारने 2022 पासून 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता त्याचा दुसरा टप्पा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यात आता सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती आता दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजूनही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विम्याचा 1 पण रुपया मिळाला नसेल तर तुम्हाला 2 ते 4 तासांमध्ये आता पीक विमा जमा होत आहे। आता चिंता करण्यासारखं काहीच नाही शेतकरी बांधवांनो, कारण सरकारनेच मोठा निर्णय आता घेतलेला आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे अगदी 4 तासांमध्येच तुमच्या खात्यात निधी आता येत आहे। शेतकरी बांधवांनो, हेक्टरी किती मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून आहे। त्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला आता मिळणार आहे। नेमकं शेतकऱ्याला किती निधी मिळणार हे देखील आतापर्यंत कोणीही सांगितलं नाही, त्या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे। आज तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा जमा होत आहे। हा पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतच्या या 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी आता मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे हे 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक बघा, म्हणजे की बघा आता सरकारच्या माध्यमातून SBI बँकेमध्ये जर का तुमचं खातं असेल तर तुम्हाला निधी मिळणार। ज्यांचे खाते पोस्टामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये जरी खाते असेल तरी देखील तुम्हाला आता निधी मिळत आहे। जर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर खाते असेल किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल तर या सर्व बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये पीक विमा पडायला सुरुवात होत आहे। गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, या ठिकाणी फक्त बोलले जात होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप पण पीक विमा जमा झाला नव्हता। जेव्हा पत्रकारांनी याबद्दल विचारणी केली त्यानंतर मुख्यमंत्री मोदी यांनी तातडीने आदेश कृषी विभागाला दिल्याचे आता पाहायला मिळत आहे। टोटल 20,000 रुपये हेक्टरी
पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजेच की फायनल निर्णय असतो आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आता ठरत आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा आता जमा करण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे। आता 16 जिल्ह्यांची यादी आपण देखील पाहून घेऊया। गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट पाहत होता, परंतु ठामपणे कोणीही सांगत नव्हतं की पीक विमा कोणत्या तारखेला येईल, कधी येईल। पण मुख्यमंत्री मोदयांनी आता डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की पीक विमा तुम्हाला 2 ते 4 तासांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्यात येत आहे। आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, 2022ला 2023ला किंवा 2024ला तुम्ही कधी पण पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त आता लागलेला आहे। टोटल 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया अधिक योगाने सुरू झाली आहे। यामध्ये 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अगदी 2 ते 4 तासामध्ये निधी आता जमा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर फायनल निर्णय आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्याचा पाहायला मिळत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार, या ठिकाणी कोणत्या पिकाला किती निधी मंजूर करण्यात आला आहे, हेक्टरी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा असणार आहे। 2022, 2023 आणि 2024 मध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पिके नोंदवली गेली आहेत त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पीक विमा खरोखर आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यात येत आहे। टोटल 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी देऊन टाकलेली आहे। पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार याची यादी समजून घ्या। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे हे समजत नाही। पण विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून शेतकऱ्याला आता कंटाळा आला असणार, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय आता झाला आहे। खरोखर तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे। आता पाहूया कोणत्या पिकाला किती निधी मिळणार आहे। जर तुमचे भात पीक असेल, तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी मधील शेतकरी असाल आणि 2022, 2023 आणि 2024 मध्ये नुकसान तुमचे झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी 3 वर्षांचा मिळून 50,000 रुपयापर्यंत पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 ते 4 तासामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे भात पीक असेल तर 50,000 रुपये हेक्टरी आता मंजूर करण्यामध्ये आली आहे। त्यानंतर पहा शेतकरी बांधवांनो, सोलापूर आणि सांगली बघा, जर तुम्ही असाल तर या बाजरी पिकाचे बघा तुमचे नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये झाले असेल तर हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी 2 ते 4 तासामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता दिले आहेत। त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या पिकानुसार किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आली आहे। अगदी एका मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया। जर तुमचे गेल्या 3 वर्षामध्ये भुईमुग पिकाचे काय नुकसान झालं असेल तर भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी पीक विमा अगदी 3 वर्षाचा मिळून मंजूर करण्यामध्ये आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विमा आता खरोखर सुरू करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बातमी आली आहे। भुईमुग पिकाला
45,000 रुपये. बघा 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा भुईमुगसाठी 45,000 रुपये आता मिळत आहे. 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येत आहे. जर सोयाबीन पिकाचे नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये कोणत्याही वर्षामध्ये झाले आणि तुम्ही पीक विमा भरला तर तुमच्यासाठी सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तो म्हणजे की 3 वर्षांचा हेक्टरी 55,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3 वर्षाचा मिळून सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनला आहे. आता पुढे कापूस आणि सर्व पिके नोंदवली आहे. बघा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला बघा आता 2 ते 4 तासामध्ये मुहूर्त लागला आहे. त्यानंतर पीक म्हणजे की मूग. बघा मूग पिकाचा जर विचार केला तर गेल्या 3 वर्षामध्ये कधी पण तुम्ही जर पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट 28,000 रुपये 3 वर्षांचा मिळून एकत्र पीक विमा मुख्यमंत्री साहेबांकडून आता जमा करण्याचे आदेश आले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांनो आपण पाहिले आहे काही शेतकऱ्याला 20,000 रुपये पीक विमा येणार आहे. परंतु बघा आता या ठिकाणी काही शेतकऱ्याला त्यांच्या पिकानुसार जर त्यांचे 100% नुकसान झाले असेल तर त्यांना जास्तीचा पीक विमा खरोखर जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढचे पीक म्हणजे की उडीद पीक. जर उडीद पिकाचा विचार केला गेल्या 3 वर्षामध्ये तुमचे नुकसान झाले तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर बघा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 25,000 रुपये 3 वर्षाचा मिळून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. खरोखर आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय आता जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमीच आहे. बघा हा शेवटचा टप्पा तुम्हाला आता मिळणार आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. 16 जिल्हे सांगण्यात आले आहे. पुढचे पीक म्हणजे की तूर पीक. तूर पिकाला गेल्या 3 वर्षांमध्ये नुकसान झाले असेल तुम्ही पीक विमा भरला होता का? बघा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षाचे मिळून रखडलेला पीक विमा आता मंजूर झाला आहे. त्यांची मंजुरी आता मिळाली आहे. त्यामुळे आज ज्या शेतकऱ्यांचे तूर पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे. त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे की कापूस पिकाला. कापूस पिकाचा जर विचार केला तर हेक्टरी 3 वर्षांचा मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा फायदा होणार आहे. कारण 3 वर्षाचा मिळून बघा पीक विमा तुम्हाला आता जास्तीचा मिळत आहे. पहा शेतकरी बांधवांनो आता 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येत आहे. या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आता तुम्ही अत्यंत लक्ष देऊन बघायचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता 2 ते 4 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा येत आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप रखडले होते. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यासाठी ऑर्डर मुख्यमंत्री साहेबांनी दिल्यामुळे बघा आता निधी जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्यानुसार जिल्ह्यांची यादी आली आहे. परंतु बघा हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करणाऱ्या प्रमुख बँकांची यादी देखील आली आहे. या बँकांमध्ये बघा जिल्हा मध्यवर्ती बघा सहकारी बँक त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा जे काय जिल्हा सहकारी बँक आहे याचा पण समाविष्ट झाला. बँक ऑफ महाराष्ट्र यांना देखील प्राधान्य देण्यात आलं. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया जिला की SBI म्हणतात येथे देखील निधी मिळणार. त्यानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा बघा त्यानंतर आहे HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक आणि पोस्ट ऑफिस. बघा या ठिकाणी आधार लिंक खाते म्हणजे शेतकरी बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचे आधार लिंक करून घ्यायचे आहे. बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. बघा या एकूण 12 बँकांमध्ये निधी जमा करण्यात येत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 16 जिल्ह्यांची यादी आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यासाठी 16 जिल्ह्यांची यादी आता आली आहे.
सरकारच्या माध्यमातून बघा या यादीमध्ये जो काही पहिला जिल्हा आहे नंदुरबार, 2 लाखांपेक्षा अधिक शेतकरी. त्यानंतर नागपूरमध्ये पण 2 लाखांपेक्षा अधिक, परभणीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त आणि यवतमाळमध्ये 2.5 लाखाहून अधिक शेतकरी बघा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच बीड, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर बघा 3 लाखांपेक्षा जास्त शेतकरी. त्यानंतर सोलापूर, जळगाव, सातारा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. कापूस सोयाबीनचे जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्याला बघा 55 ते 60 हजार रुपये पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहे. नंदुरबारमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टोटल 20,000 रुपये एकरी बघा पीक विमा. कापूस सोयाबीन जर तुमचं जर असेल बघा तर तुम्हाला जास्त निधी मिळणार आहे. बघा 20,000 रुपये छोट्या मोठ्या पिकांचा सांगितला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 2,96,000 इतक्या जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी आता मंजूर करण्यात आला आहे. तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये एकदम आता वेगवेगळ्या पद्धतीने निधी जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पहा सरकारने सांगितल्याप्रमाणे बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी आली आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.